गाड्या नव्हत्या बाई. गॅरंटी वाली तरी देऊ तेवढं मी उरले तर प्रश्न विचार ना. फोटो काढला चांगला काढ ना फोटो चांगला आला पाहिजे फोटो काढ. साहेब आता कसा उपक्रम आहे. आता इथं सकाळपासून ब्लड कॅम्पचं असं नियोजन केलेलं आहे. आता हे द्वितीय वर्ष आहे. कशा पद्धतीने या ठिकाणचं आता तुम्ही आलात, कशा पद्धतीने माहोल आहे? खरं तर शिवजन्मभूमी युवा मंच पिंपरी पेंढार यांचं मनापासून कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण का रक्तदान शिबिर आणि ते पण स्मशानभूमीच्या प्रांगणात म्हणजे स्वर्गभूमी आपण नाव दिलं ना, तर ते स्वर्गभूमीत खऱ्या अर्थाने रक्तदान शिबिर म्हणजे एक सामाजिक उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबवतात. त्याच्याबद्दल त्या सर्व युवा मंचाच्या सभासदांचं यांचं मनापासून तालुक्याच्या सर्व जनतेच्या वतीने धन्यवाद. हा सामाजिक उपक्रम आहे. रक्तदान केल्याने भविष्यामध्ये ज्या रुग्णांना गरज आहे त्यांना याची मदत मिळते. गावातील असो, गावाच्या बाहेरच्या असो किंवा देशभरातल्या. खरं तर याचा आदर्श घेऊन इतर गावांनी सुद्धा किंवा इतर युवा मंच म्हणून जे काम करतात, सामाजिक काम करण्याची ज्यांना आवड आहे, ज्या ज्या युवकांना आहे त्यांनी अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत. त्याचा आदर्श पिंपरी पेंढारकडनं घ्यावा. तर या सगळ्या मित्रपरिवाराला मी मनापासून शुभेच्छा देतो की तुमच्या उपक्रमाला दिवसेंदिवस अशीच मोठी साथ मिळो आणि याचा मोठा वटवृक्ष हो. एवढी हे आता महाराष्ट्रात नव्हे, मला वाटतं देशातच पहिल्यांदा असा उपक्रम असेल की जिथं लोकांचा शेवटचा श्वास घेतला जातो त्या ठिकाणी असा उपक्रम राबवला जातो. नाही, खरं तर हा देशातील खरंच पहिला उपक्रम असेल की जिथं माणसाचा अंत्यविधी होतो आणि म्हणजे अंतिम आपण त्याला निरोप देण्याचं काम इथं करतो. पण याची अशी कुणीच कल्पना नव्हती केली की इथं असं सुद्धा चित्र उभं राहू शकतं किंवा अशा संकल्पना राबवू शकतात. यापूर्वी याच युवा मंचाच्या माध्यमातून इथं वाढदिवस पण साजरे केले गेले. याच स्वर्गभूमीमध्ये अनेक उपक्रम इथं राबवले गेलेत. खरं तर अशासारखे हे उपक्रम राबवावेत. पूर्वी आपल्याकडं स्मशानामध्ये आपल्याकडं शंकराचं मंदिर असायचं, तर त्याच्यामध्ये पण पावित्र्य होतं. तर आपण स्मशानाला एक वेगळ्या दृष्टीने पाहतो की स्मशान म्हणजे पूर्ण भकास, उदास, परंतु माणसाची अंतिम यात्रा सुद्धा चांगली व्हावी या संकल्पनेनं खरं तर या युवा मंचाने लोकसभागातनं ही स्वर्गभूमी उभी केलेली आहे. तर त्याच्यासाठी माझ्यासारख्यांकडनं खूप खूप शुभेच्छा आहेत सगळ्या मित्रपरिवारांना. काय कशा पद्धतीने आता हे स्वर्गभूमीचं नियोजन आहे? काय वाटतं अंधश्रद्धा जे जुने लोक घाबरायचे किंवा आता स्मशानात कशा पद्धतीने जायचं, तर आता कुठं त्याला फाटा फुटती असा उपक्रम राबवल्यानंतर? खरं तर हा जो उपक्रम आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. कारण दानादान श्रेष्ठदान रक्तदान आणि तेही स्मशानभूमीत. खरं तर आयुष्याची अखेर स्मशानभूमीत होते आणि सरपंच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वी स्मशान म्हटलं की अंगावर काटा यायचा, एक भकास वातावरण असायचं. ज्या ठिकाणी आयुष्याचा शेवट होतो त्याच ठिकाणावरून रक्तदानाच्या पवित्र उपक्रमापासून एक आयुष्याची नवीन सुरुवात सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. संपूर्ण परिसर जर त्या ठिकाणी पाहिला तर अतिशय असा निसर्ग संपन्न आहे. वाटत नाही या ठिकाणी आपण स्मशानभूमीत बसलोय. कारण या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम म्हणजे जन्मदिवसाचे कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी अनेक साजरे झालेले आहेत. आमचे मित्र मार्गदर्शक जयसिंग पोटे यांनी अनेक वेळा या उपक्रमांविषयी माहिती सांगितलेली आहे. खरं तर अण्णाभाऊ साठे यांचं एक वाक्य आहे की भूत ही गावात राहतात आणि मुसलवाट्यामध्ये मेलेली माणसं असतात आणि खरी भूत ही गावात राहतात. खरं अगदी खरं आहे की स्मशानभूमी म्हटलं का बऱ्याचशा गावांमध्ये आपण पाहतो ती गावाच्या बाहेर असते आणि शक्यतो अंत्यविधीच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त स्मशानभूमीत कोणी फिरकत नाही. परंतु आम्ही अनेक वेळा पाहिलं की पिंपरीची ही जी स्मशानभूमी आहे ही एकदम आगळी वेगळी आहे. तालुक्यामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यात नव्हे राज्यातही जर कुठे अनेक स्मशानभूम्या पाहिल्यात त्यांची अवस्था जर पाहिली अतिशय भकास आहे.
परंतु तिला जिवंत करण्याचं काम या संपूर्ण टीमनं जो मंच आहे शिवभूमी युवा मंच, या मंचाला खरोखर त्या ठिकाणी द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. घेण्यासारखं यांच्याकडून भरपूर आहे. म्हणजे केवळ रक्तदानाचाच हा उपक्रम नाही तर जन्मदिवसाचे उपक्रम आहेत आणि इतर सुद्धा अनेक शुभ उपक्रम या स्मशानभूमीमध्ये राबवले जातात आणि यातून एक सामाजिक उपक्रमाचा संदेश या मंचाच्या माध्यमातून ग्रामस्थांना, येणाऱ्या नवीन पिढीला देण्याचं काम या मंचाच्या वतीने केलंय. मी या मंचाचं मनापासून त्या ठिकाणी कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो की अशाच प्रकारचे उपक्रम बाकीच्या गावांनी सुद्धा जर राबवले तर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी समाजाला एक दिशा सध्या मिळण्याची फार आवश्यकता आहे. कारण समाज आज पाहिलं तर आपण एका विशिष्ट बाजूला झुकताना दिसतोय आणि ज्या बाजूला झुकतोय ती निश्चितपणे आनंदाची बाब नाहीये तर ती शोकांतिका आहे. म्हणजे लग्न समारंभाच्या निमित्तानं आपण पाहतोय डीजे वगैरे जी संस्कृती आहे त्याच्या माध्यमातून समाज हा वेगळ्या दिशेकडे चाललाय. परंतु अशा उपक्रमातून जर तो समाज जर पूर्वपदावर येत असेल तर एक चांगला समाज, भारताचा सुजाण नागरिक घडायला काही हरकत नाही. आणि जे स्वप्न आपल्या पूर्वजांनी पाहिलेलं आहे, आपल्या क्रांतिकारकांनी पाहिलेलं आहे, समाजसुधारकांनी पाहिलं आहे ते निश्चितपणे पूर्णत्वास गेल्याशिवाय राहणार नाही. ही एक आशा मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाळगतो. धन्यवाद. तुम्ही आता सकाळपासून या ठिकाणी आहात, तुमच्या संकल्पनेतून, गावाच्या सहकार्यातून अशी स्वर्गभूमी या ठिकाणी उभी आहेत. ज्ञात अज्ञात पाहुणे मंडळी वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी शुभेच्छा देखील देत असतील. काय अनुभव, आज दिवसभरात किती रक्तदान या ठिकाणी रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे? आपल्या महाराष्ट्रात आज मोठ्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये हनुमान जयंती साजरी होत असताना गेल्या वर्षी आमचे गाव, आपले गाव, माझा गाव माझा अभिमान या म्हणीप्रमाणे पिंपरी पेंढार या ठिकाणी धर्मध्वज 111 फूट उंचीचा धर्मध्वजाची स्थापना, उभारणी त्या ठिकाणी करण्यात आली. आणि त्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या वर्षापासून आपण ह्या स्वर्गभूमीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करत असतो. याच्या मागला उद्दिष्ट असे आहे की आजचा दिवस हा हनुमंताच्या नावाने, जयंतीच्या नावाने साजरा केला जातो. हनुमंताने हे श्रीरामचंद्र प्रभूचे भक्त होते. लक्ष्मणाला ज्यावेळेस बाण लागला त्यावेळेस लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमंताने जडीबुट्टीसाठी डोंगर उचलून आणला आणि लक्ष्मणाचे प्राण वाचवले. आज जर आपल्या भारतातील, आपल्या गावातील तरुणाने रक्तदान केलं तर त्या रक्ताच्या एका एका थेंबातून आपल्या गरज असलेल्या रुग्णांचा प्राण त्या ठिकाणी वाचवला जाणार आहे. परंतु आपल्या ह्या संकल्पनेतून एक सर्वात महत्त्वाचं आमची ही संकल्पना आहे की जी लोकांच्या मनात भ्याव असायचं की बुवा स्वर्गभूमी म्हणजे भय आहे, भूत आहेत, ती भूतं, हे भय नष्ट करण्याचं काम या स्वर्गभूमीत आपण केलं. आपण या ठिकाणी वाढदिवस साजरे केले, आपण या ठिकाणी अनेक वेगवेगळे उपक्रम साजरे केले. रात्रीचं 12-1 वाजता सुद्धा आम्ही या ठिकाणी येऊन मेहनतीचे काम, मेहनतीचे काम करून हे गार्डन या ठिकाणी उभं केलं. म्हणजे कुठल्याही प्रकारचं भ्याव नसतं या पद्धतीने. आता भीती निघूनच गेली, आता लोक प्री वेडिंगला वगैरे बऱ्याचशा गार्डनचा वापर करतात. नवीन नवरा मुली या ठिकाणी प्री वेडिंगसाठी येत आहेत. म्हणजे एवढं सुंदर वातावरण या ठिकाणी समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंढारच्या वतीने तयार केलेले आहे. याचा आनंद आहे की आमचं जे तरुण वर्ग आहे हे ज्या वेळेस आमच्या गावात एखादी मयत होते तर त्या मयतीच्या बातमी समजल्यानंतर आपल्या हातातील काम सोडून या ठिकाणी हजर राहतात आणि याची स्वर्गभूमीची साफसफाईचे काम करतात. या संपूर्ण टीमचा, शिवजन्मभूमी युवा मंच, या संपूर्ण युवा मंच सर्व पदाधिकाऱ्यांचा मी मनापासून आभार ऋण व्यक्त करतो. आता सकाळपासून या ठिकाणी तुम्ही असा उपक्रम राबवलेला आहे धर्मध्वज वर्धापन दिनानिमित्त. समजा आता या हनुमान जयंती शुभमुहूर्तावर जे सकाळपासून रक्तदान, किती रक्तदान या ठिकाणी झालेलं आहे, कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आहे आणि काय काय गिफ्ट या ठिकाणी रक्तदात्यांना मिळणार आहे? सर्वप्रथम सर्व आपल्या पिंपरी पेंढारच्या सर्व नागरिकांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मागच्या वर्षी हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर आपला जो पिंपरी पेंढारचा धर्मध्वज त्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमागदार स्वरूपात तुळशीराम महाराज सरकटे यांच्या हस्ते तो संपन्न झाला आणि त्यानिमित्त आम्ही मागच्या वर्षी हा जो आपला अनोखा उपक्रम जो भारतातही अक्षरशः पहिल्यांदा झाला असेल, आपलं जे स्मशानभूमी असते म्हणतो आपण का जिथे आपण शेवटचा प्रवास करतो, तर त्या स्मशानभूमीमध्ये आपण हे रक्तदान शिबिर घेण्याचं ठरवलं.
मागच्या वर्षी 146 रक्तदात्यांनी अनोखा असा आम्हाला प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार. त्याच रक्तदात्यांनी जे रक्त दिलं त्या रक्ताचा असा उपयोग झाला की पुढे आम्ही एक 100च्या वर लोकांना आम्ही ते रक्त पोचू शकलो आणि खूप साऱ्या लोकांचे आम्ही ते प्राण वाचू शकलो. तोच संकल्प आम्ही ह्या वर्षी पुढे चालवण्याचं ठरवलं आणि ह्याही वर्षी आपल्या स्वर्गभूमीमध्ये, अर्थात स्वर्गभूमी का म्हणतोय आम्ही, तर तुम्ही बघू शकता गणेश सरांनी जो व्हिडिओ काढला त्यामध्ये स्वर्गभूमीचं जे स्वरूप आहे ते खूप अशा दिमागदार पद्धतीने उभं आहे. म्हणजे काही मंदिरांच्या ठिकाणचा परिसर, काही शाळांच्या ठिकाणचा परिसर जसा असतो तसा हा आमचा स्वर्गभूमीचा परिसर आहे. आणि अशाच ह्या स्वर्गभूमीमध्ये एक रक्तदान घ्यावं अशी अनोखी संकल्पना सर्वांनी मांडली. आमच्या शिवजन्मभूमी युवा मंच पिंपरी पेंढार असेल किंवा आमचा सर्व मित्रपरिवार असेल, या सर्वांनी या ठिकाणी हा उपक्रम घेण्याचं ठरवलं आणि मोठ्या दिमागदार पद्धतीने या ठिकाणी हा उपक्रम चालू आहे. सर्व रक्तदात्यांसाठी, म्हणजे जे रक्तदान करणार आहेत त्या रक्तदानासाठी आम्ही सर्वांनी शिवजन्मभूमी युवा मंच पिंपरी पेंढार असेल यांच्या वतीने छान असा लकी ड्रॉचाही संकल्प आम्ही केला. तर त्यामध्ये सोफा सेट असेल किंवा कूलर असेल, सोलर लाईट असेल आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा 25 रक्तदाते जे लकी ड्रॉमध्ये निवडले जातील त्यांच्यासाठी इस्त्री इस्त्री ठेवलेली आहे. असा अनोख्या पद्धतीने आम्ही रक्तदात्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घ्यावा यासाठी आम्ही तो संकल्प केला आहे. आणि त्याच पद्धतीने थोडंफार आमच्याकडून प्रत्येक रक्तदात्यास काही गिफ्टही जावं म्हणून आम्ही छान असं त्यांना एक भेटवस्तूसुद्धा देण्याचं ठरवलं आणि त्याच गोष्टींना छान असा प्रतिसाद रक्तदात्यांनी दिला आहे. आणि तुम्ही असं वायफट खर्च टाळून असा अनोखा उपक्रम, कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं, ते पण या ठिकाणी स्वर्गभूमी म्हणजे देशातच प्रथमतः होत असेल. दुसरी गोष्ट अशी की कुणाच्या तरी जीव देखील वाचणार आहे, त्या लोकांची सोयी तुमच्या या रक्तदानाच्या मार्फत होणार आहे. हे असे अनोखे उपक्रम समाजाने कशा पद्धतीने राबवले? निश्चितच खरोखरच अशा उपक्रमांची नक्कीच गरज आहे आपण म्हणतो, पण जेव्हा आपल्या कुटुंबातील कोणी सदस्य जेव्हा हॉस्पिटलच्या बेडवर असतो आणि जेव्हा त्याला रक्ताची गरज लागते तेव्हा आपण 10 ठिकाणी फोन करायला सुरुवात करतो आणि त्यावेळेस खरंच रक्ताची उणीव भासते की अरे रक्त मिळत नाही आहे, रक्तामुळे जीव जातो. तर हाच एक अनोखा उपक्रम आम्ही राबवण्याचं ठरवलं आणि छान रक्तदात्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. आम्ही त्यानंतर जे रक्त मिळतं आम्ही ते रक्तपेढ्यांना देतो. त्यानंतरही जेव्हा काही गरज लागते, कुणी पेशंट असेल, रुग्ण असेल, तर आम्ही निश्चितच विनामूल्य 1 रुपयाही कुणाचा घेत नाही आणि मोफत त्या पेशंटसाठी आम्ही ते रक्त उपलब्ध करून देतोय. हा आमचा संकल्प आहे चांगला. हा, म्हणजे रक्तदान कधी म्हणजे पिशवी कधी अवेलेबल होत नाही हो किंवा आवाचे सव्वा पैसे काही लोक अडवणूक म्हणून घेतात. आळेफाट्याच्या रक्तपेढीत उपलब्ध नाही झाली तर ती नारंगाव असेल, मनसर असेल, संगमनेर असेल, तिकडून सुद्धा आम्ही ते अवेलेबल करून देतो. निश्चितच म्हणजे या उपक्रमांचा जो फायदा आहे तो चांगल्या लेवलला होतोय आणि त्यातून गरजूंना मदत मिळतीये आणि त्यातच समाधानात आमच्या शिवजन्मभूमी युवा मंचचे जे कार्यकर्ते आहेत, सभासद आहेत, त्यांना लाभतंय. आता पिंपरी पेंढारकरांनी ही स्वर्गभूमी फुलवली हे तर सर्व लोकांना माहिती आहे, परंतु काही लोकांचे बघा विचार करण्याची पद्धती वेगळ्या असतात की बाबा स्वर्गभूमी म्हणजे तिथं काहीतरी भूत प्रेत अशा अंधश्रद्धेला बळी पडलेले लोक असतात. बरोबर आहे. आता पण या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहेत, वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत, असा अनुभव काय तुम्हाला या ठिकाणी? म्हणतात ना, अजूनही तुम्ही बातम्यांच्या माध्यमातून पाहता की ह्या अंधश्रद्धेला खूप लोक बळी जातात. खूप काही प्रकरणं आजही ताजीतवानी आपल्या मीडियावर चाललेली आहेत. त्या पलीकडेही जाऊन आज आमची स्वर्गभूमी आहे. निश्चितच तुम्ही आज कधी याल तर आमच्या ग्रुपचा कुणाचाही सदस्याचा वाढदिवस असेल तो आम्ही मोठ्या दिमाखात साजरा करतो. सकाळी सुद्धा ज्या मुलाचा वाढदिवस, आमचा प्रितेश कुटे म्हणून मुलगा आहे, त्याचा वाढदिवस आज पिंपरी पेंढारमध्ये आहे, त्या मुलाच्या हस्ते आम्ही या उपक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. म्हणजे आम्ही थारा जो देतोय तो अंधश्रद्धेला देत नाहीये. या ठिकाणी आज शेवटचा प्रवास असतो त्या माणसाचा, तो ज्या गोष्टीमुळे होतो, कधी कधी अपघातामुळे होतो, कधी कधी आरोग्यामुळे होतो, आरोग्याच्या काही अडचणीमुळे होतो, तो टाळण्यासाठी त्यावेळेस जे रक्ताची अडचण येते तर त्या ठिकाणी रक्तदान पण व्हावं आणि त्या ठिकाणी त्या माणसाचा कधी कधी ज्यावेळेस अडचणी आता जे प्री वेडिंग वगैरे करतायत काही लोक या ठिकाणी येतात, असं तर पहिल्यांदा दिसतंय की पिंपरी पेंढारच्या स्वर्गभूमीत प्री वेडिंग होतं. निश्चितच काही प्री वेडिंग होतात. शिमला मनालीला जातात लोक, काही लोक देवस्थानच्या ठिकाणी जातात, काही लोक माळशेतला जातात. आमच्या इथं प्री वेडिंग आमच्या स्मशानभूमीत स्वर्गभूमीत होते, याचा आम्हाला अभिमान आहे आणि पाहण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही कधी या, निश्चितच माझं सर्व नागरिकांना आव्हान राहील आमच्या पंचकोष्टीतल्या, कधीतरी या आमच्या पिंपरी पेंढारच्या स्वर्गभूमीत. तुम्हालाही वाटेल की खरंच या लोकांनी काय इथं उपक्रम घेतला होता आणि काय त्याचं फलित आज आम्हाला मिळते. आम्हालाही रुग्णसेवेचा चांगला असा फायदा मिळतोय आणि त्यातच आम्हाला एक छान असा आशीर्वाद त्या गरीब रुग्णांचे मिळत आहेत. त्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.